जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की TCS पॅटर्ननुसार हे प्रश्न असेल. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं पहिल्या क्रमांकावर 41वा क्रमांक दिलेला आहे. कारण इथून पाठीमागे काही प्रश्न घेण्यात आलेले आहे. जे कोणाला ते प्रश्न पाहिजे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात, किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा, प्रश्न भेटून जाईल. 70 66 19 32 38. तर बघा पहिला प्रश्न काय. भारतातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान एक शिंगीय गेंड्यांच्या विपुलतेसाठी ओळखले जाते? भारतातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान एक शिंगीय गेंड्यांच्या विपुलतेसाठी ओळखले जाते? कोणतं राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं? तर ते आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यात आहे. पुढचा प्रश्न. माळढोक हा डॅश डॅश च्या राज्य पक्षी आहे. कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? तर हे आहे राजस्थान या राज्याचा. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. भारतातील गिर जंगल कशासाठी ओळखले जातात? भारतातील गिर जंगल कशासाठी ओळखले जाते? तर हे ओळखले जाते आशियाई सिंहांचा उरलेला शेवटचा आदिवास. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणते आहे? कोणते आहे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाच्या दृष्टीनुसार? तर तो आहे नागार्जुन सागर शेलम. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. कोणत्या ठिकाणी? तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. कोणत्या यात येत आहे जिल्ह्यामध्ये? तर ते येत आहे रत्नागिरी, सांगली आणि सातारा. पुढचा प्रश्न. जर 54 किलो धान्य 35 घोड्याने 21 दिवसात खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवसात खाण्यासाठी पुरेसे असेल? मित्रांनो, हा मॅथचा प्रश्न आहे, लॉजिकचा. तुम्हाला येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची स्पीड आणि लॉजिक डेव्हलप होईल. तर याला कोणत्या फॉर्म्युलानुसार सोडवणार आहेत? तर आपल्याला माहित आहे MDH अपॉन W इक्वल टू M1D1H1 असं घेणार आहे, आणि W1 वर्क M1D1H2 अपॉन W. या फॉर्म्युलामध्ये हे व्हॅल्यू पुटअप करणार आहेत. 54 गुणिले 35 गुणिले 21. चौपन्न किलो धान्य 35 घोड्याने 21 दिवसात संपवले, तर 72 किलो धान्य 28 घोड्याने किती दिवसात संपवणार? D2 काढायच्या आहे इथून. तर या इक्वेशनला सॉल्व्ह करा. वर्क सेम आहे तर वर्क कट होईल WW. त्यानुसार कॅल्क्युलेशन करायचा. याचा उत्तर येईल 35. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता संविधानिक सुधारणा अधिनियम मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना म्हणून प्रसिद्ध आहे? तर ते आहे 42वी
संविधानिक सुधारणा अधिनियम. पर्याय क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यथास्थिती ते त्यांच्या कार्यालयात प्रवेश करतील त्या तारखेपासून कालावधीसाठी पदावर राहतील. किती काळासाठी त्यांची नियुक्ती करण्यात येते? मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची, तर ते करण्यात येते फक्त 3 वर्षासाठी. पर्याय क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले? कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? तर करण्यात आले 1976 या साली. पर्याय क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात. डॅश यांना असं यायला पाहिजे, तर प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी. तर कोणाला उद्देशून? तर भारताचे उपराष्ट्रपती यांना. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते? भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते? किती मार्गाने मिळू शकतं? तर ते 5 मार्गाने. मित्रांनो, तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करा कोणते ते 5 मार्ग आहेत. तर पुढचा प्रश्न, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्याचे माहिती आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातून केवळ डॅशच्या आदेशाने पदमुक्त केले जाईल. कुणाच्या आदेशानुसार मुख्य माहिती आयुक्त यांना पदमुक्त केले जाते? राज्याचे. तर ते करण्यात येते राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. दी वेदरमॅन हॅज नॉट वॉर्न्ड यू अबाउट दी स्टॉर्म, कोमा डॅश क्वेश्चन मार्क. काय येईल याचं उत्तर? हॅज नॉट निगेटिव्ह सेंटेन्स आहे, याचा पॉझिटिव्ह करावं लागेल. तर नॉटला कॅन्सल करून पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतरण करावं लागेल. आणि वेदरमॅन म्हणजे कोण आहे? ही इन. तर हॅज ही हे इन इथं क्वेश्चन टॅग बनवायचा आहे याचा. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3, हॅज ही. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. पारुल हॅज नॉट इटन द कुकी, कोमा डॅश क्वेश्चन मार्क. पारुल कोण आहे? शी धरलेला आहे इथं. पारुल ही एक मुलगी आहे. अगोदर क्वेश्चन मध्ये नॉट आहे, तर याचा येणारा कसा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, तर येणारा सेंटेन्स कसा पॉझिटिव्ह मध्ये. हेल्पिंग वर्ब कोणता यूज केलेला? हॅज. तर इथं काय? हॅज शी. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग फॉर द गिवन सेंटेन्स. ही इज गुड ॲट रीडिंग पीपल, कोमा डॅश ही क्वेश्चन मार्क. काय येणार इथं? इज हे हेल्पिंग वर्ब आहे, तर काय येणार याचा? इजंट. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.